आज आपण गप्पा मारतोय सुनील पडवळ यांच्याबरोबर. तुम्ही सांगत रिसर्च बद्दल की प्रत्येक आर्टवर्कच्या मागे खूप रिसर्च करावा लागेल, तर हा रिसर्च होतो कसा आणि तुमची सुरुवात नेमकी कुठे झाली? मी माझ्या सुरुवातीपासून चालू करतो. मी फाउंडेशन जे मध्ये केलं फाईन आर्टमध्ये. नंतर आय शिफ्टेड टू अप्लाइड आर्ट. अप्लाइड आर्ट कम्प्लीट केल्यानंतर मी बरेच वर्ष पब्लिकेशन, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आणि इलस्ट्रेशन देखील करायचो. टाइम्स ऑफ इंडिया, संडे ऑब्झर्वर. आणि पण त्यावेळेचं एक म्हणजे त्यावेळेस काम करताना एक मजा यायची मला, कारण इलस्ट्रेशन एक असा एक मीडियम आहे ज्या एखाद्या रायटरनी तुम्हाला 2 पानाचं लेख असेल किंवा अग्रलेख असेल किंवा हाफ पेज त्याचं एका लहानशा त्या कॉलममध्ये त्या स्मॉल स्पेसमध्ये तुम्हाला तो मनुष्य काय सांगतोय ते थोडक्यात कंप्रेस करून आणि मासिक्सला समजेल त्या पिक्टोरियल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असतं. तर आय फाइंड इट व्हेरी चॅलेंजिंग. आणि कसं एकदा तुम्हाला मिळाल्यानंतर एका तासामध्ये प्रोड्यूस करा किंवा रात्री दिलं की सकाळी प्रोड्यूस करा आणि दॅट टू फ्रंट पेज ऑन लाईक टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे रिव्ह्यूवरती. तर मला ते चॅलेंज आवडलं. म्हणजे असं रात्रभर नवीन नवीन आयडिया. मग त्यावेळेस आपोआप वाचन होतं. तुम्ही एवढं कम्प्लीट रोज सगळ्यांचं वाचताय, तर वाचनाची सुरुवात तिथनं चालू झाली. आणि त्यावेळेस मी एक गोष्ट प्रकर्षाने नोट केली, ती म्हणजे हे सगळे जे फेमस रायटर आहेत त्यांना द स्टोरी इज अबाउट अर्बन लिव्हिंग पर्सन. तो मग कलकत्त्याचा असू दे किंवा दिल्लीचा असू दे किंवा मुंबईतला असू दे. तर ते करत असताना मला एक फेस पाहिजे होता की ज्याद्वारे मी माझे चित्र पोचू शकतो. आय नीड अ टूल ऑफ कम्युनिकेशन. दॅट्स हाऊ आय डेव्हलप दिस कॅरेक्टर, ज्याला आता फेस नाही आहे किंवा डोळे नाही आहेत. आणि तेव्हापासून तो एक जसा आता रिसेंटली समवन कम्पेअर्ड विथ द आर.के. लक्ष्मण's कॉमन मॅन. पण कॉमन मॅनचं जरा वाईट जी गोष्ट आहे तो फनीरित्या दाखवतो. माझ्यालाही डार्क साइड आहे, पण माझं हे फनी नाही आहे. म्हणजे एक्झॅक्टली. आणि माझं जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कारण मी जास्त सिम्पल ठेवतो. कारण माझ्या ॲज इट इज आय एम डिलिंग विथ दिस सेन्सिटिव्ह इश्यूज. आणि ते जर तुम्ही तेवढ्याच सेन्सिटिव्हरित्या आणि सिम्पल यांनी नाही मांडले ना, तर लोकांना समजत नाही. तर त्यामुळे सुरुवातीला मग जे इलस्ट्रेशनमध्ये माझा जो प्रोटॅगनिस्ट होता तो मी पेंटिंगमध्ये पण चालू केला वापरायला. आणि पहिले 5-6 वर्ष तर मी कुठे बाहेरही गेलो नाही किंवा लोकांना माहिती देखील नव्हतं माझा चेहरा कसा आहे. ते मला माझ्या कामामुळे त्या पर्टिक्युलर प्रोटॅगनिस्टमुळे ओळखायला लागले. आणि मग लोक प्रश्न विचारायला लागले की ह्याला डोळे का नाही आहेत किंवा ह्याला तोंड का नाही आहे. आणि मी आधी खूप शाय होतो, म्हणजे अजूनही आहे म्हणा. तर तो कुठेतरी पहिल्यापासूनच ना, म्हणजे माझा एक सायलेंट प्रोटेस्ट होता की आय कुड सी एव्हरीथिंग, येट आय एम ऑलवेज टर्निंग ब्लाइंड ऑन मोस्ट ऑफ द थिंग्स हॅपनिंग अराउंड मी. आय कुड स्पीक इवन देन, पण आय चोज नॉट टू स्पीक. पण त्याचं एक चांगलं प्लस पॉईंट काय झालं, लोक प्रश्न विचारायला लागले की हा असा काय आहे की त्याला तोंड का नाहीये किंवा एक्झॅक्टली. तर त्यानंतर मग आय लाईक दॅट फॅक्ट ऑफ दॅट मिस्टिकनेस होता ना, तो मग कुठेतरी अजून मी जरा म्हटलं हा इज वर्किंग, तर ह्याला अजून ह्याच्याद्वारे तुम्ही चांगलं काहीतरी मांडू शकता.